महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं धडकेबाज कारवाई केली आहे। 2 आरोपींकडून 2 देशी पिस्तूल जप्त करण्यात आले। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजलं की काही दिवसांपूर्वी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पातूर रोडवर ट्रक चालकाला मारहाण करून लूट करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी आतिश विष्णू सूर्यवंशी आणि त्याचे साथीदार अवैध शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 2 स्वतंत्र पथके तयार करून सापळा रचला। पहिल्या कारवाईत मालवाडा ते हातरूड मार्गावर अभिषेक बबन डोंगरे आणि आतिश विष्णू सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान अभिषेक कडून एक देशी कट्टा आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या कारवाईत पातूर येथील टीकेवी चौक परिसरातून नांदेड जिल्ह्यातील सूरज उर्फ सूर्या शंकर सोनटक्के याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आला। चौकशीत आतिश विष्णू सूर्यवंशी हा जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला। जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचं तो निष्पन्न झालाय। त्याला पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। दरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिषेक डोंगरे आणि सूरज सोनटक्के यांच्या विरोधात पातूर आणि उरल पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, उपनिरीक्षक माजिद पठाण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अकोला पोलिसांच्या ऑपरेशन प्रहारमुळे गुन्हेगारांमध्ये पुन्हा एकदा धाक निर्माण झालाय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।